एक व्यक्ती साकारतो. आपण त्याच व्यक्तीशी बातचीत करणार आहोत. 61 वर्षामध्ये पदार्पण करतायत चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष मिलिंद कापडी. एक उद्योगपती, नगरसेवक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यामध्ये नेहमी सहभागी असणारे आणि शिर्डीचे साईबाबांचे भक्त असे आमचे मिलिंद कापडी. त्यांचा वाढदिवस आहे. आपण बातचीत करतो. साहेब, स्वागत आहे. नमस्कार. काय सांगणार, कधी 61 वर्ष होत आहेत, मागे पाहून कसं पाहत आहे? मुळात आधी ही आजची जी मुलाखत आहे ती देण्याचं कारण आधी मुळात एकच आहे की आपली पार्श्वभूमी काय होती आणि आत्ता काय आहे. आज दिसायला आपल्याला दिसतंय की सदन स्थितीमध्ये आपण वावरतोय किंवा वाढलेले आहोत. गाडी आहे समजा, किंवा टू व्हीलर आहे, किंवा बाकीच्या गोष्टी आपण आर्थिकदृष्ट्या आपण थोडंसं नाही म्हटलं तरी गडेजंग जरी श्रीमंत नसलो तरी खाऊन पिऊन आपण आज सुखी आहोत. परंतु आपल्यानंतर आलेल्या पिढीला, मग त्यामध्ये नातू असतील, मुलं असतील, ज्या चांगल्या चांगल्या घराण्यांमधून आमच्याकडे आज सुना आलेली आहेत, त्यांना देखील आपल्या पूर्ण फॅमिलीची बॅकग्राऊंड काय होती आणि कशी आहे आत्ताची, आणि आपण कुठल्या विषयातनं आपण पुढे आलेले आहोत हे समजलं पाहिजे. म्हणून हा इतिहास त्यांच्या कानावरती गेला तर निश्चितपणानं त्यांच्यासुद्धा वागण्यामध्ये फरक पडू शकतो. आपण कसं वागलं पाहिजे, आपली जबाबदारी काय आहे, किंवा आपण कोणत्या परिस्थितीतून आपण इकडे आलेले आहोत. परिस्थिती वर खाली होत असते किंवा काही विषय मागे पुढे होतात, परंतु परिस्थितीची जाण ठेवणं हे माझं मी प्रथम कर्तव्य समजतो. म्हणूनच ह्या गोष्टी मागच्या पिढीला माहिती असाव्यात. आत्ताचं जे आपण बघतो ते सगळं आहे ते आपल्या कष्टातून मिळालेलं आहे, परंतु तो टिकवण्याचं धनुष्य हे त्यांनी आता पुढे पेलायचं आहे आपल्याला. म्हणूनच त्यांना एक मागची बॅकग्राऊंड माहिती होण्यासाठी आपण याची त्या दृष्टी आपण घेतोय. आता मिलिंद शेठनी सांगितलं, पण मिलिंद शेठ आपण थोडंसं मागे फिरून बघतो. कारण आपण जर पाहिलं तर तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये कसे आलात, 10वीपर्यंत शिक्षण घेतलात, नंतर रामराम ठोकलात, नंतर राजकारणामध्ये कसे आलात, एक एक पैलू आपण ओपन करूया. आपण सुरुवातीला जातो तुमच्या कुटुंबाकडे. कसं होतं कुटुंब? आमचे मुळात वडील कष्टकरी होते, पण अतिशय प्रामाणिक होते. किराणामालच्या दुकानामध्ये ते सर्व्हिस करायचे आणि त्यांना मदत म्हणून आमची आई स्वतः विड्या वळायची. पूर्वी विड्या वळायचं एक मोठं साधन होतं, म्हणजे घरगुती जसं आता टेलरिंग वगैरे व्यवसाय मिळतात तशा पद्धतीने विड्या वळणं आणखी त्यातनं पैसे कमवणं हा एक चांगला व्यवसाय होता त्यावेळेला. तर ते करायची. किंवा आईने आमच्या फुल गरिबीतून दिवस काढले आणि त्यातून आम्ही आमचं शिक्षण घेतलं म्हणजे आम्ही क्लासला पण कधी गेलो नाही किंवा आम्ही कधी कुठल्या शाळेच्या ट्रिपला गेलो नाही, का तर आमच्याकडे द्यायला पैसे नव्हते. पण ठीक आहे, आम्ही समाधानी होतो. कुटुंब आमचं काही फार मोठं अपेक्षित नव्हतं आणि वडील पण चांगले प्रामाणिक असल्यामुळे वडिलांची पुण्य ही आईची मेहनत, बाबांची मेहनत आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाची मेहनत या जोरावरती आज आपण या सुस्थितीमध्ये आपण आज आलेले आहोत. एखादे तुम्ही ते सांगितल्यानंतर तुम्ही हॉटेल व्यवसायाकडे कसे गवलात? कारण ती घरची परिस्थिती होती, शिकायचं होतं मनामध्ये, 10वीपर्यंत शिकलात, रामराम ठोकलात कारण आपली परिस्थिती नाही, असं का नेमकं घडलं? 4वीला पास झाल्यानंतर डोळ्यासमोर एकच प्रश्न होता की आपण कुठेतरी नोकरी केली पाहिजे किंवा आपल्या उत्पन्नाचं साधन काहीतरी निर्माण झालं पाहिजे. कॅन्टीनमध्ये नोकरी पण शिकली. तर मग आमच्या चुलत्यांचंच ते कॅन्टीन होतं, घराचंच कॅन्टीन होतं. म्हणजे घरचा माणूस म्हणूनच आम्ही तिथे वावरत होतो आणि तिथे काही दिवस आम्ही नोकरी केली. आमचा मोठा भाऊ आबा म्हणून आहे, त्या आबाने फार मोठे कष्ट केले. तो रुपालीमध्ये वेटर म्हणून कामाला होता आणि दुसरा एक भाऊ आमचा बापू म्हणून आहे, तो त्याचं शिक्षण चालू होतं, पण तो पण आमच्या बरोबरीनं आम्हाला मदत करायचा. आणि तिथे करत असताना नंतर आमच्या मनामध्ये असं भेडसावायला लागलं की आपलं स्वतःचं एक हॉटेल आपण चालू करूया किंवा ते असलं पाहिजे. म्हणून मग मोठ्या भावाने पहिले आमचे ते आत्ता तुम्हाला माहिती असतील, आसिफ पठाणचे वडील GA पठाण म्हणून गुलाबआब्बा पठाण आमचे होते. त्यांनी आम्हाला त्यांचं जे हॉटेल होतं खेरडीचं, हॉटेल ओमेगा म्हणून, तर ते हॉटेल आम्ही त्यांच्याकडून चालवायला घेतलं. आणि ते हॉटेल चालवित असताना ते चालवताना आपलंसुद्धा स्वतःची वास्तू असावी हा डोळ्यासमोर आमच्या एक उद्दिष्ट असल्यामुळे आम्ही एक छोटीशी जागा घेतली, जिथे आज आपण हॉटेल ओमेगा डिलक्स म्हणून म्हणतो. तिथे आम्ही जागा घेतली आणि आम्ही दोघांनी कष्ट केले. बापूने आम्हाला साथ दिली, आमच्या कुटुंबाने आम्हाला मदत केली. अशा सगळ्यांच्या बरोबरीनं जाऊन आम्हाला तिथे चांगल्या प्रकारे आम्हाला तिथे यश आलं. आणि ते यश आल्यानंतर मी थोडासा केटरिंग व्यवसायामध्ये पडलो की आपल्याला स्वतंत्र आणखीन काहीतरी वेगळं करायचं आहे. कुठे शिर्डीमध्ये कुठे गेला होता ते पाहता तुम्ही केटरिंग? हां, तर ते माझा एक मित्र आहे संदीप मनोरकर म्हणून, त्याच्या लग्नाला आम्ही गेलो होतो शिर्डीला, नाशिकला. आणि ते नाशिक करत येताना तिथे आम्ही जेवणाची पद्धत बघितली, त्यांची वाढण्याची पद्धत, त्यांची जेवणाची पद्धत, तिथलं असणारी टेस्ट वगैरे सगळं. तर नंतर माझ्या मनामध्ये कल्पना आली की आपण हॉटेल चालवतो, एवढ्या लोकांना आपण जेवण देतो, मग हा धंदा आपण जर का आपण केला तर आपल्याला तो योग्य होईल किंवा आपण हा करू शकतो. आणि शॉर्ट
पिरियडमध्ये हा मिळवण्याचं एक साधन आहे. ह्या दृष्टीने मी त्याकडे बघितलं आणि ते केटरिंग व्यवसाय मी त्याच्यामध्ये पडलो. आउटडोअर केटरिंग पहिलं चालू केलं, छोट्या छोट्या ऑर्डर घेतल्या. बऱ्याच लोकांनी मला मदत केली, मित्रमंडळींनी मदत केली, व्यावसायिकांनी मदत केली आणि चांगल्या प्रकारे त्यात आम्हाला यश देखील आलं. कधी सुरू केला हा सगळा व्यवसाय, हॉटेल व्यवसाय? साधारणपणे हे 85-86च्या दरम्यानी असेल. त्यानंतर एक स्वप्न होतं की कुठेतरी आपण लग्न आणि लगेशच्या घरामध्ये पाऊल ठेवलं, तरी स्वप्नात म्हणजे स्वप्न ते स्वप्नात रूपांतर झालं. काय करेल आणि स्वप्न काय आणि सपना काय, ठीक आहे, हिशोब एकच होता. आणि म्हणून मी तिथे एक किराणामालाचं आमचं एक अकाउंट होतं त्यावेळेला तिथे. म्हणजे गमतीची गोष्ट सांगतो, तर त्यावेळेला बाकीची किराणामालावरती तिथे काही स्कीम नसली तरी मला ती स्कीम मिळाली होती की ती मला माझी पत्नी जी आत्ता आहे ती तिथे आमचं ज्यावेळेला झालं तेव्हा ओळख झाली होती. मग घरच्यांनी पण दोघांनी पण विचार केला की मुलगा चांगले मुलगी चांगले, मग प्रपोज मॅरेज म्हणूनच आपण त्याला ते लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज होतं, परंतु ते प्रपोज मॅरेज झालं. आणि ते करत असताना तिनं सुद्धा आता त्यावेळेला खरी परिस्थिती अशी होती की थोडी माझ्यापेक्षा वरच्या लेवलला होती, आर्थिकदृष्ट्या असेल किंवा राहणीमानामध्ये असेल. पण त्यावेळेला तिनं सुद्धा ॲडजस्ट करून घेतलं आणि ते ॲडजस्ट करून त्यातनं आम्हाला ते यश येत गेलं. दोघांचे आमचं ट्युनिंग चांगलं जमलं आणि चांगल्या प्रकारचा नाही तर मीच त्यावेळेला विचारलं होतं. तिची आठ होती एक पहिल्यांदी की मी लग्न केलं तर पळून जाऊन वगैरे किंवा लव्ह मॅरेज वगैरे असं काही करणार नाही, तुम्ही घरी विचारा, घरच्यांनी जर सांगितलं तरच मी लग्न करेन. आणि तशा पद्धतीनं ते आमचे बापूले कसे म्हणून होते, त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यातून ते लग्न आमचं जमलं. कसं पुढे संसाराचा गाडा कसा झाला? संसाराचा गाडा कसा पुढे? संसाराचा गाडा म्हणजे आज 30 वर्ष आम्ही संसार करतोय, अतिशय चांगल्या प्रकारे चाललंय. जे होतं स्ट्रगल लाईफ जे होतं त्याविषयी मी पण विचारतो. स्ट्रगल लाईफ विषय सांगा मला. त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र कुटुंबात राहत होतो आणि एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना थोडीशी जागा आम्हाला अपुरी पडायला लागली. कुटुंब वाढलं, माझी मुलं झाली, मोठ्या भावाची मुलं झाली. बारक्या भावाच्या लग्नाच्या पूर्वीच आम्ही एक वेगळा स्वतंत्र ब्लॉक घेतला राहुल गार्डनला पहिला, आणि तिथे आम्ही ब्लॉक घेऊन तिथे राहायला लागलो. आणि त्यानंतर मग ते केटरिंग व्यवसायामध्ये मला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. त्यानंतर आम्ही घराचं स्वप्न बघितलं आणि ते घर आज पूर्ण करून आम्ही आज इथे राहायला आलो. राजकारणाकडे कसं काय वळालात तुम्ही? राजकारणाकडे म्हणजे सर्वसाधारणपणे कसं होतं की आम्ही ज्या हालापेष्टा खाल्ल्या आणि ज्या काय आमच्या अडचणी होत्या, पहिल्यांदा आम्हाला तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये जायचं म्हटलं तरी कोणाची तरी ओळख घेऊन जायला लागायचं. एखाद्या गोष्टीला मला ITIला मला ॲडमिशन पाहिजे होतं. त्या ॲडमिशनला पहिल्यांदा ITIला एक बॉडी असायची, कोर कमिटी असायची. त्या कोर कमिटीच्या सिलेक्शन झाल्यानंतर ITIमध्ये प्रवेश मिळायचा, परंतु त्यावेळेला तो आम्हाला प्रवेश मिळाला नव्हता. मग त्यानंतर माझ्या पण मनामध्ये आलं असं की ज्यावेळेला आम्ही लहान होतो त्याला आम्ही जत्रेमध्ये कलिंगणं विकली, उरसामध्ये आम्ही चिक्या विकल्या, उसळपाव विकले, वडापाव विकला, असे बारीक बारीक उद्योग आम्ही फार केले. पण नंतर असं लक्षात आलं की आपण सुद्धा काही नसताना आपण शून्यातनं आपण वरती आलो. जे काय आपल्याला 10 रुपये मिळत असतील त्या 10 रुपयामधले 1-2 रुपये का होईना आपण कुणाचं तरी देणं लागतोय आणि त्या देण्याच्यातून आपण उत्तराही जरी नाही झालो तरी देखील थोडंसं ओझं आपलं कमी होऊ शकतं, एक मानसिक समाधान मिळू शकतं. त्या उद्देशानंच आम्ही राजकारणामध्ये जे काही जमेल तेवढी आपण जेवढी सेवा करायची, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण चांगलं वागून लोकांची कामं करायची, हेच माझं डोळ्यासमोर. मिलिंद कापडींना असा एक प्रश्न आहे, मिलिंद कापडींना रमेशभाई कदमांनी घडवलं. निश्चितच. ज्यावेळेला मी पहिला नगरसेवक झालो त्यावेळेला आमचे सुचैया रेडीस होते आमचे गॉडफादर म्हणून, आणि सुचैया आणखीन भाई हे एकत्र असल्यामुळे भाई त्यावेळेला तालुका अध्यक्ष होते. त्यावेळेला आमची काँग्रेस होती, त्यानंतर ती राष्ट्रवादी झाली. परंतु राष्ट्रवादीचा नगरसेवक म्हणून मला भाईनी तिकीट दिलं आणि ते तिकीट दिल्यानंतर सुचैया माझे सर्व सहकारी आणि त्यावेळेच्या नगराध्यक्ष होते आमच्या उषाताई लवेकर वगैरे, आम्ही चांगल्यापणे एकत्रितपणे एक जिन्सी काम केलं. आणि त्यातनं मला म्हणजे सांगायचं आता कौतुक म्हणून नव्हे पण अख्ख्या शहरामध्ये हायेस्ट मतानं मी माझ्या वार्डामधून निवडून आलो होतो त्यावेळेला. त्या बाबत एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुम्ही हायेस्ट मतं निवडला. ज्यावेळी आता तुम्ही भाईंची साथ सोडली म्हणजे एकंदरीत शेखर निपामवर गेला होता, कुठे मनाला असं लागलं असेल ना थोडं? नाही, कसं आहे, शेवटी आमची विचारधारा एकच आहे. त्याच्यामध्ये काय भाई वेगळे गेलेत आम्ही वेगळे गेलो असं काही झालेलं नाहीये. आता काही गोष्टी होत असतात. तरी पण कुठेतरी ज्या व्यक्तीने आपलं नाव रूप सांगलं, तुम्ही आता सुचैयांचं नाव घेतलं होतं, भाईंचं नाव घेतलं होतं, कुठेतरी मनाला असं थोडंसं टोचलं काय? नाही, निश्चितच नाही, हे आजही जाणवतं. परंतु भाईंचा सुद्धा स्वभाव तसा काय सर मनामध्ये काहीतरी डूक ठेवीन किंवा काहीतरी करेन आणि त्याच्या विरोधामध्ये जाईन वगैरे असं काही नाही आहे. त्याच्यामुळे भाईंचं आणि आमचं ट्युनिंग अजून सुद्धा जमतं. कुठलाही विषय असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, आता माझ्याच वाढदिवसाला मी बोलवलं की भाईंना बोलवली, माझे नेते भास्करशिव जाधव आहेत त्यांना बोलवली, आत्ताचे माझे नेते शेखर निकम आहेत आमदार आपले, ते तर माझ्या हजर राहणारच आहेत तिथे, साधारण चव्हाणा देखील बोलवलं. आणि इव्हन तुम्हाला सांगतो मी माझ्या वाढदिवसाला
प्रशांत यादव देखील येतील. म्हणजे माझे राजकारणामध्ये राहून सर्व पक्षीयांशी किंवा सर्व नेत्यांशी चांगल्या पद्धतीने मी अगोदर बोललो होतो सगळ्यांशी चांगले संबंध असणारा व्यक्तिमत्व म्हणजे उद्योगपती मिलिंद कापडी. मी असा प्रश्न विचारतो की तुम्ही ज्यावेळी उपनगराध्यक्ष होतात, तुम्ही नगरसेवक होतात, त्यावेळीची नगरपालिका आणि आता नगरपालिका काय सांगा? नाही, आता बराच फरक पडलाय. पूर्वीची नगरपालिका कसं आहे की एखादा कमांडर म्हणून कोणतरी गटनेता असायचा आणि गटनेत्याने एखादा विषय सांगितला किंवा एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे किंवा नाही करायची आहे तर ती लोक ऐकली जात होती. मग ती भले काही वेळेला थोडी मनाला पटत जरी नसेल किंवा जरी पटली तरी पण काही वेळेला ते मनाच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला काही गोष्टी निर्णय घ्यावे लागत होते. आता तशी परिस्थिती नाही आहे. आता अतिस्वातंत्र्य झाल्यामुळे जो तो मीच नेता आणखी मीच सांगेन ते आणि माझंच बरोबर, मग बऱ्याच चुकीचं असलं तरी माझंच बरोबर आता ही साधारणपणे टेंडन्सी आता तयार झालेली आहे. तशी राजकारणाची पहिली नव्हती. आणखीन आपण प्रत्येकाला रिस्पेक्ट करत होतो, तो विरोधी पक्षातला असू दे किंवा आपल्या पक्षातला असू दे. प्रत्येक नेत्याला आपण मान आणि आदर देऊन ती कामं करत होतो. आज देखील ती होत आहेत, काय अडचण नाही. तुम्ही ज्या नगरपालिकेमध्ये काम करते नगरपालिका 1980ला इमारत बांधली गेली होती. आज ती इमारत पूर्णपणे धोकादायक झाली. जेव्हा तुम्ही चुकून शहरातून फेरफटका मारता, आता निवडणुका का तुम्ही मारला असं कुठेतरी ते पाहताना असं डोळ्यातून अश्रू येत नाही? अश्रू येत नाहीत, कारण का शेवटी कसं आहे की त्या नगरपालिकेचं आपल्याला बजेट बघायला लागतं, नंतर शासनाची धोरणं आपल्याला बघावी लागतात. मी म्हटलं मला सिंगापूर करायचं चिपळूण म्हणून, तर तसं होऊ शकत. 1980ला ती बांधली गेली. शेजारची इमारत जी आहे ती 1987-88 बांधली गेली. आज त्या इमारतीची अवस्था बघा ना. आज तुमचेच आमदार असून सुद्धा, तुम्ही असून सुद्धा ती इमारत का होत नाही? माझा सर्वसामान्य प्रश्न. मी ठीक आहे, त्यांना तुमचा प्रश्न मला लक्षात आला, त्यावर सांगतो की ज्यावेळेला आमचे आमदार शेखर निकम आत्ता झाले, 5 वर्षाचा त्यांचा टर्म संपला, आता परत सेकंडला झाले, तर मागच्या वर्षी म्हणजे इलेक्शनच्या आधीच 1-2-4 महिने त्याचा प्रस्ताव तयार केला. जवळजवळ 30 कोटीचा प्रस्ताव, नगरपालिकेची इमारत व्हावी, इमारतीची चांगली, आणि सरांचं सुद्धा स्पष्ट मत आहे की ती इमारत असेल ती देखणी झाली पाहिजे, चांगली महाराष्ट्रामध्ये तिची नावलौकिक आणि त्या इमारतीची डिझाईन असली पाहिजे. त्याच्यासाठी सरांनी ते 30 लाख रुपये आपला प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. आणि या भविष्यामध्ये आत्ताच नवीन निवडून आल्यामुळे आचारसंहिता होती, लोकसभा होती, विधानसभा होती, आज ते गेलेले आहेत. पण आता या महिन्यात 2 महिन्यात त्याचा देखील आपल्याला मंजुरी मिळणार आहे. ग्रावटीची पाणी योजना कधी पण होणार? कारण आता मूलभूत प्रश्न तुम्ही तर शहरामध्ये आहेत आणि भावी नगराध्यक्ष म्हणून मिलिंद कापडीकडे पाहिलं होतं. एकंदरीत ग्रावटीची पाणी योजना कधी पण होणार? कारण लोक वाट बघतायत, कारण काम सुरू झाले, पाईपलाईनचं काम ओलकडीपासून सुरू झालं. लोकांच्या विषय आहे किंवा टाक्या आता तोडल्या गेल्या आहेत, त्याचं काय पुढे काय नाही. ते कसं आहे, शेवटी ते डिझाईन जे शासनाने मंजूर केलेलं आहे किंवा आपल्याला जे टेक्निकल सँक्शन लागतं ते आपण BNC घेतो, त्यावेळेला 155 कोटीची ही पाणी योजना आहे. पूर्णत्व जाईपर्यंत थोडीशी तिची रक्कम मागे पुढे होऊ शकेल, परंतु आज घडीला सांगतो की कित्येक वर्ष ही पाणी योजना होणार, मी करणार अशा पद्धतीने चालतं. मी राजकीय भाषा बोलत नाहीये, परंतु बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, सर्वांनी त्याला प्रयत्न केले. पण खऱ्या अर्थानं जर का आज आपल्याला टेक्निकल सँक्शन, पैशाचे प्रोव्हिजन आणि मंजुरी हे जर बघितलं तर ते आत्ताच्या शासनानं, मग त्यावेळेला आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री त्यावेळेचे फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, आणि आमचा विशेष करून शेखर सरांनी केलेला पाठपुरावा, त्याच्यामुळे ती आपल्याला ती आज मंजुरी मिळाली. आणि ती जर सांगायला आनंद वाटतो की ती आज योजना आपल्याकडे कार्यान्वित चालू केली. त्यामध्ये रमेशभाई कदमांचं काही नव्हतं असं म्हणायचं नाही. त्यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये त्यावेळेला त्यांनी प्रयत्न केले ना. त्यांनी जो प्रस्ताव केला, नंतर त्यावेळेला मी सुद्धा वाढीत होतो की ज्या वेळेला टॅपिंगचा विषय होता, म्हणजे ते जे पाणी आहे ते पाणी आपल्याला मिळालं पाहिजे, त्यावेळेला त्यांनी कोळपेवाडी सारख्या ठिकाणी वगैरे ग्रॅव्हिटीचं पाणी आणलं आणि ती योजना आपल्या चिपळूण शहरासाठी सुद्धा कशी उपयोगी पडेल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ना त्यावेळेला. आता 160 वर्ष पूर्ण होतात, पुढे भविष्यकाळ आहे, कसं पाहताय सगळ्या गोष्टी पुढे? पुढे आता कसं आहे, माणसाने इच्छा करण्यात काही गैर नाही आहे आणि अपेक्षा आहे नेहमी माणसाच्या मोठ्याच असाव्यात. त्यातनं काय मिळेल, काय देतील, पाहणार चांगलं काय, आपले काम करण्याची तयारी आहे, काम करण्याची माझी पद्धत चांगली आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जायची तयारी आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जायची माझी पद्धत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला बघा, जो उमेदवार पडेल तो सुद्धा म्हणतो की मी नगराध्यक्ष होणार आहे किंवा मी त्यातून निवडून येणार आहे. असं वाटतं साहेब की कुठेतरी शहराचं बका होत चाललंय. कारण आज आपण पाहिलं डोंगर वस्ती होती, बऱ्याच ठिकाणी व्यवसाय थाटले जात आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणचे व्यापारी आता त्रस्त आले आहेत, कारण का आपण जर 2021चा पूरपर्यंत 10 वर्ष चिपळूण कुठे बॅकफुटला गेलेला आहे आणि अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना पुन्हा उभं करायचं आहे, चिपळूणचा विकास आपल्याला करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी कसं पाहताय? नाही, कसं आहे, मुळात आता हा जो प्रश्न आहे तो आता प्रशासकीय लेवलला आहे. आता शासनाचं प्रशासन काम करतंय. ज्यावेळेला आमची बॉडी येईल, म्हणजे आमची बॉडी म्हणण्यापेक्षा जे तिथे आता कोण प्रस्थापित नंतर बॉडी स्थापन करतील किंवा
आम्ही आमच्या पक्षाच्या दृष्टीनं प्रयत्न करणार, आमच्या विचारांची बॉडी आली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करणार. ती जर आली तर चिपळूणमध्ये विकास काय असतो, कसा असतो, आणखीन काय काय आपल्याला करायला पाहिजे त्याची सर्व प्रोव्हिजन, आणखीन त्याचे सर्व विषय आमच्या डोळ्यासमोर आत्ता देखील आहेत आणि ते आम्ही अस्तित्वात आणणार. नाही, इथला गाळाचा विषय अजून तसाच प्रलंबित आहे. मध्यंतरी आपला गाळ काढला होता, मग पुढच्या 2-3 वर्षामध्ये पाणी काय बरोबर नाही. आता ह्या वर्षी काय होईल ते सांगता येत नाही. तिकडे कसं पाहतो? नाही, गाळाचा प्रश्न प्रलंबित म्हणता येणार नाही. गाळाचा प्रश्न अस्ती चालू आहे. शेवटी कसं आहे, कॅपॅसिटी पण बघितली लागते. जे आपल्याला फॉकलँड लागतात, जे काही JCP लागतात, जे काही तुम्हाला डोझर लागतात, हे सर्व आपल्याला शासन दरबारी मिळतं आहे. त्यावेळेला जलसंपदा मंत्री आमचे जयंत पाटील होते. नंतर अजितदादांनी प्रयत्न केले. जवळजवळ पहिले आम्ही 10 कोटी मंजूर झाले शेखर सरांच्या माध्यमातून. शेखर सर असतील, पालकमंत्री उदय सामंत असतील, आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, राणेसाहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळे प्रयत्न आमचे चालू आहेत. आणि आज बराचसा जरी नसला तरी काही अंशी गाळ आपण हा काढू शकलो. आणि हे बरंचसं क्रेडिट नाही म्हटलं तर हे आम्ही घेण्यापेक्षा हे शेखर सरांच्या पाठपुराव्यामुळे झालं. आणि त्याचा सातत्यानं बचाव समितीचा जो पाठपुरावा होता आणि बचाव समितीनं ज्या वेळेला त्यांच्याकडे ती मागणी केली त्या वेळेला त्यांनी पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातनं ते गाळ आपल्याला काढला आहे. ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा विषय अजून तसा प्रलंबित आहे, तिकडे कसं होतं? मुळात ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन हा विषय आहे, तो चिपळूण नगरपालिकेपुरता मर्यादित नाही आहे. तो 17 जिल्ह्यांचा प्रश्न आहे. आणि तो जो निर्णय होईल तो संपूर्ण महाराष्ट्राचा होईल. म्हणजे महाराष्ट्राचा निर्णय जरी करायचा झाला तरी त्याला पहिली पॉलिसी तयार करायला लागेल. आणि ती जी पॉलिसी होईल ती संपूर्ण महाराष्ट्राची होईल. आणि त्याच्यामध्ये आता चिपळूणला आपल्याला जो गाळ काढला गेला आहे त्याच्यामुळे जी आता ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन पडलेली आहे ती निश्चितपणे थोडी खाली येईल. आज 3 वर्ष आपण बघितलं तर 3 वर्षामध्ये शहरामध्ये फार मोठं पाणी पुराचं आलेलं नव्हतं. अर्थात पाऊस पण कमी असेल त्यावेळेला, परंतु त्याचा इफेक्ट, गाळ काढल्याचा इफेक्ट नक्की जाणवतो याच. आणि त्याच्यामुळे आपली ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन भविष्यामध्ये हटवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण ती हटेल न हटेल सांगता येणार नाही, पण ती खाली आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी करतोय आणि त्याला यश देखील काही दिवसामध्ये येईल. नवी 35 जिल्हे म्हणून होतात, नवी 35 जिल्हे होतात, त्याच्यामध्ये मंडणगडचा समावेश होतो जिल्हा म्हणून. चिपळूणचा जिल्हा व्हावा असं अनेकांची इच्छा आहे. काय वाटतं? कसं होतंय, जरी मंडणगड जिल्हा नाव दिलं असलं तरी एरिया कुठला होतोय त्याच्यावर अवलंबून आहे. मग त्याचं केंद्र खेडला धरतायत, चिपळूणला धरतायत की प्रॉपर मंडणगडला धरतायत. आता आपण सिंधुदुर्ग म्हणतो, परंतु सिंधुदुर्गमध्ये सुद्धा रत्नागिरीचे टोक आहेच ना. तशा पद्धतीनं तो आज जरी मंडणगड म्हटलं गेलं तरी त्याची जी काय मुख्यालय असतात, जी काय ऑफिसेस असतात ते कुठेतरी सेंटरलाच ते येतील. मग ते दापोली होईल, खेड होईल, त्या दरम्यान होईल. चिपळूणसुद्धा त्याला कनेक्टेड असेल, जवळ असेल. आणि मुळात आधी मला ती तर तुम्ही सांगताय बातमी बरोबर आहे, परंतु परवा त्याच्यापेक्षा उलटी सुद्धा बातमी आली होती की ही जी काय मंडणगड झालाय ती सगळी फेक बातमी आहे. जिल्हे व्हावेत अशी एखादी निश्चित नाही. जेवढे सरकारकडे त्या दृष्टी प्रयत्न आज मुळात कसं आहे, असं म्हणणं आहे साहेब की चिपळूण हा आपला जिल्हा व्हावा. कारण की एखाद्या आपण पाहिजे चिपळूण हा भौगोलिकदृष्ट्या मग सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखला जातं. महाराष्ट्राच्या मध्ये एक वेगळ्या पत्रावरती चिपळूण आहे, ते चिपळूण जिल्हा तर काय नाही असं लोकांचं म्हणणं आहे. नाही, निश्चितच शासनाचंच धोरण आहे की जिल्हे जेवढे कमी असतील, त्यांचा एरिया जेवढा कमी असेल तिथं प्रत्येक ठिकाणी आपण कलेक्टरांची नेमणूक होऊ शकते, नवीन अधिकारी येऊ शकतात आणि स्मॉल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आपण तो जिल्हा डेव्हलप होऊ शकतो. हे शासनाचंच धोरण आहे. आणि त्यासाठीच आज आपण नाही म्हटलं तरी चिपळूण हे सेंटर प्लेस आहे. आणि चिपळूणला 4ही साईडनं वाढण्यासाठी साधन आहे किंवा 4ही साईडनं जागा आहे. 4ही साईडनं एका साईडला कराड आहे, एका साईडला ग्वागर आहे, एका साईडला गोवा आहे, एका साईडला मुंबई आहे आणि चिपळूण हे सेंटर झालं जाते. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा निश्चित आमचा आग्रह असेल की मंडणगड जिल्हा झाला किंवा जो उत्तर भाग झाला तर त्याचं केंद्रस्थान आणखी त्याचं नाव हे चिपळूणच असावं असं आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. शेवटचे 2 प्रश्न आहेत. भविष्य काळातलं मग चिपळूण कसं असावं हा एक प्रश्न. हे बघा, चिपळूण कसं असावं म्हणण्यापेक्षा ज्या नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत किंवा नागरिकांना काय पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, ह्या गोष्टी आपल्या आणि त्या जर आम्ही मुबलक देऊ शकलो आणि आमचं सरकार जर आलं तर आम्ही निश्चितपणानं त्या देणार. आणि हे जर आम्ही देऊ शकलो तर अर्थातच ॲटोमॅटिक चिपळूणचं डेव्हलपमेंट व्हायला वेळ लागणार नाही. कारण का ह्या जर गोष्टी सुविधा मिळत असतील तर ग्रामीण भागाचा क्राऊड आहे किंवा इतर जिल्ह्यातलं क्राऊड आहे किंवा बाहेरच्या राज्यामधून किंवा बाहेरच्या भागामधून जे येणारं पब्लिक आहे ते आपल्याकडे स्थायिक होतं. ते स्थायिक झाल्यानंतर आपल्या फंडामध्ये आपल्याला वाढ होते. आपला कराच्या रूपानं का होईना, कराच्या रूपानं आपल्याला निधीमध्ये आपल्याला वाढ होते आणि ॲटोमॅटिक हे चिपळूण शहर डेव्हलप व्हायला चांगल्या प्रकारची मदत होईल. त्याचबरोबर आता नवीन प्रोजेक्ट देखील आता आपण चिपळूण शहरासाठी आता मागणी केलेली आहे आणि ते देखील काही दिवसांमध्ये आपल्याकडे ते जर मंजूर झाले, काही प्रोजेक्ट मंजूर झालेले आहेत
आता मी ते राजकारण बोललो तर मी राजकारणाचा विषय होईल, परंतु रामतीर्थासारखा तलाव आपण आता डेव्हलपसाठी मागणी केलेली आहे, त्याला पैसे मंजूर झालेत. नंतर तुमच्या पवन तलावाला आणखीन अद्ययावत व्हावं म्हणून तिथे पैसे मंजूर झालेत. नंतर आमच्या गांधारीश्वरला सुशोभीकरण व्हावं म्हणून तिथे पैसे मंजूर झालेत. खेळाची ग्राउंड चांगली व्हावीत त्यासाठी आपण पैसे मंजूर झालेले आहेत. आणि हे बरंचसं श्रेय आता मी श्रेय घेत नाही आहे, परंतु बरेचसे श्रेय हे आपल्या सत्तेतल्या सत्ताधाऱ्यांना, आणखीन आमच्या आमदार शेखर निकम आणि आमचे सर्वच सहकारी. त्यामुळे तुमचा आता मंडईचा विषय तसा अर्धवटच आहे. नाही, मुळात कसं आहे, मंडईचा विषय जो आहे तो मंडईचं काम पूर्ण झालंय. काही जे किरकोळ काम आहेत ते बाकी होतं, त्यामुळे त्यांनी आपल्याला पोझिशन द्यायचं. गाळ्यांचा विषय सांगतो तुम्हाला. गाळ्यांच्या विषयामध्ये कसं असतं, त्याला मूल्यांकन करावं लागतं. म्हणजे तो जर गाळा ज्याला आपण भाड्याने देतो त्याला पूर्वीची जी पद्धत होती की त्याला ते मूल्यांकन द्यायचं, त्याच्याकडनं डिपॉझिट घ्यायचं वन टाईमच, आणि त्यातनं ते भाड्यातनं वजा करायचं, आणि त्याला परतावा रक्कम परत द्यायची नाही वगैरे, आणि 30 वर्षाचे ॲग्रीमेंट, त्यांचं ॲग्रीमेंट कमी होतं, तर त्यामुळे तेवढा त्यांना फायदा होत नव्हता. आज परिस्थिती आपण बघितली तर मध्यंतरीच्या काळामध्ये शासनाकडे आणखी नवीन GR बदलून आणायचं काम अर्थात ते नगररचनाकारांच्या माध्यमातून करावं लागतं. तर ते काम आता आपण जो मार्गी लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. आज काही जे बाहेरचे गाळे आहेत ते 30 वर्षाच्या लीजवरती त्यांना आपण भाड्याने देण्याचा प्रस्ताव जाऊन तो मंजूर होऊन देखील आलेला आहे. त्याची देखील प्रक्रिया काही दिवसात निश्चितपणे. शेवटचा प्रश्न आहे, लोकांच्या मनातले भावी नगराध्यक्ष मिलिंद कापडे आहेत, कसं पाहताय? नाही, ती आहे बघा, मी माझी इच्छमाहीच सांगितलं की इच्छा कोणाची असू नये, इच्छा ह्या मोठ्या निश्चित आहे. कारण का ह्या शहरामध्ये सुद्धा मी सुद्धा 25-30 वर्ष काम केलेलं आहे, सगळ्यांच्या सानिध्यातनं काम केलेलं आहे. आणि मुळात सांगतो की माझी कुणाशीही, कुठल्या नेत्याशी, कुठल्या पक्षाशी कटुता अजिबात नाही. सगळ्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आणि मला देखील वाटतं की या शहरामध्ये आपण काम करावं. जवळची तशी भास्कर शेठची निश्चितच आहे. निश्चित कसं शेठबद्दल? निश्चितच आहे. शेठचा स्वभाव थोडा, बांद्रा हायस्कूलचा हॉलचा तुम्हाला शेठचा स्वभाव थोडासा, म्हणजे जरी काही लोकांना तो जरा जरी कडक वाटत असला तरी पण तो तसा नाही आहे. तो मुळात कसं आहे, ते शिस्तप्रिय माणूस आहेत. आणि एखादी गोष्ट करायची म्हटलं तर ते पूर्णपणे करणार. एखाद्याच्या पाठीशी जरी राहायचं म्हटलं तरी मग तो बरोबर असू दे, चूक असू दे, ते त्यावेळेला त्याच्या पाठीशी राहतील. त्याची चूक त्याला नंतर दाखवून देतील, परंतु त्याची ती पाठ सोडणं हा त्यांच्या स्वभावात नाही आहे. आमचे दुसरे आमदार आहेत ते पण आहेत, ते पण तशीच आहेत. ते कुणालाही दुखवणार नाहीत, कोणालाही बोलणार नाहीत, कोणाचाही वाईटपणा घेणार नाहीत. त्याच्यामुळे कोण दुखावलं आणि बाजूला गेलं किंवा कोणी काहीतरी आमचा राग काढला असं कुठेही आमचं होणार नाहीत. आणि मी जिथे काम करतो तिथं आम्ही सलोख्यानं गोड बोलून सगळ्यांशी संबंध तुम्ही असं बोला, आम्ही काम करणार. एक गोष्ट आता एक स्पष्ट करतो, राजकीय मुलाखत नाही आहे, पहिली गोष्ट म्हणजे वाढदिवशी मुलाखत आहे. पण तुम्ही असताना सुद्धा मग सरांना मताधिक्य कमी का मिळालं शहरामध्ये? कारण जर आपण पाहिलं तर संभूषणी देवरुखनी तारलं, म्हणजे 8000च्या मताधिक्याने सर निवडून येतात, ही नामुष्की आहे थोडक्यात. म्हणजे आपण जर पाहिलं, मग तुम्ही एवढे मातबर सगळे असताना शहरातून किंवा इतर ठिकाणातून, आपला पोपळीगड असो, दसपटे असो, आडरेगड असो, हे चिपळूण शहर असो, का कमी का? म्हणजे हा ही राजकीय मुलाखत पण आहे. पण मी पण त्या राजकीय भाषेवरती आत्ता बोलत नाही. मी शहराचा अध्यक्ष म्हणून बोलत नाहीये. मी तुम्ही आता विचारत म्हणून माझं वैयक्तिक मत सांगतो. कुणावरती राग नाहीये. आम्हाला आमची मतं कमी पडली नाहीत. आमच्या पर्सेंटेजप्रमाणे आम्हाला चांगली मतं पडली. चिपळूणमध्ये जो आम्हाला प्लस व्हायला पाहिजे होता तो आम्ही झालो नाही, याची निश्चितपणानं आम्हाला खंत आहे. पण तसं जर बघितलं आपण तर चिपळूण शहरामध्ये आम्ही 1019 मागे होताच. 1019 मतांनी तो आमचा कुठेही गेला, लॉस झाला. अगदी मी क्लिअर सांगतो. जे काय आता मूल्य वगैरे आमची जे आहेत आणि त्यांचे विचार वेगळे आहेत किंवा आमचे विचार वेगळे आहेत. आम्ही जिथे आता कास पकडली कदाचित त्यानं ते पसंत सुद्धा नसेल, म्हणून कदाचित तिथे आम्हाला थोडंसं वोटिंग कमी झालं असेल. काही ठिकाणी उमेदवार स्थानिक, आमच्या समोरचे जे उमेदवार होते ते स्थानिक असल्यामुळे थोडंसं त्यांना देखील रिस्पॉन्स चांगला मिळाला. आणि नाही म्हटलं तरी त्यांच्याबरोबर असणारी जी मंडळीसुद्धा होती ती सगळी मातब्बरच होती. आणि तिथेसुद्धा आमच्याकडे जास्त फार मोठी मंडळी मातब्बर नसताना देखील आम्ही सर्वांनी मिळून हा किल्ला लढवलेला आणि तो जिंकून देखील दाखवला. भले मताचा फरक कमी असेल पण जरी एक मता निवडून आलो तरी पण ते विजय. मुखातून एक वाक्य आता बाहेर पडलं की कुठेतरी आमचेच काही लोक होती, मूल्य होते, त्यांची आमची विचारसरणी पटली नाही म्हणून त्यांनी आम्हाला बाजूला केलं, बरोबर ना? नाही, बाजूला केलं ते आमच्या बरोबरच आहेत, ते आमच्या बरोबर. थोडंसं एखादा विचार नाही पटला म्हणून कदाचित त्यांना वाटलं असेल नगराध्यक्ष बदल आपल्याला त्रासदायक होऊ शकत नाही. त्रासदायक असं म्हणता येणार नाही, कारण का ते शेवटी आमचेच आहेत आणि आपला म्हणून ते आम्हाला नक्कीच स्वीकारतील. आमची पण त्यावेळची धोरणं काय आहेत त्याच्यावरती त्यांचा पण निर्णय अवलंबून असेल. आणि ही राजकारणामध्ये घडामोडी होत असतात. याचा अर्थ काय कुठे काय आम्ही कमी पडणार आहोत असं नाही आहे. पण जे काय प्लस करता येईल, जे काय त्यांना जवळ करून घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन जी काय बाजू समजून द्यायला लागेल ते आम्ही निश्चितपणानं देऊ. मिलिंद शेठ, शेवटचाच प्रश्न आहे. 61 वर्ष पूर्ण होतात.
भविष्य काय आहे, राजकीय गोष्टी आहेतच, कुटुंब आहे, ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहताय, काय सांगा? आता 61 वर्ष झाल्यानंतर राजकीय विषय आहेच, परंतु पहिलं कुटुंब सांभाळणं आणि कुटुंबाचा आनंद घेणं पण आणि त्यांना आनंद देणं पण हे पहिलं कर्तव्य आपलं आहे. आणि राजकारणामध्ये असल्यानंतर आपल्याला काही गोष्टी ज्या चांगल्या करायच्या आहेत, ज्या आपल्यासमोर चांगली उद्दिष्ट आहेत ती देखील आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीचपणे करणार आहोत. आणि भविष्यामध्ये मी आपल्याला सांगतो की कुठेही आजपर्यंत मी कुठल्याही पदाचा लोभ कधी केला नाही किंवा कधीही कुठेही राजकीयदृष्ट्या पैसे कमवण्याचा कधी मला मोह झाला नाही, भविष्यात देखील होणार नाही. आणि चांगल्यात चांगलं काम जर संधी मिळाली तर चांगलं काम कसं करता येईल त्यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न असेल. अनेक जण प्रेम करणार आहेत, तुमचे मित्रपरिवार असो, हितचिंतक असो, मतदारसंघातले लोक असो, काय सांगाल तुम्ही वाढदिवसानिमित्त? काय नाही, आज माझा जरी 61वा वाढदिवस असला तरी साधारणपणे एखाद्या मुलाला समजण्यासाठी 10 वर्ष लागतात. म्हणजे माझा हा 51 वर्षाचा जो मागचा प्रवास होता मला समजायला लागल्यापासून, त्यामध्ये अनेक खस्ता आपण खाल्ल्या, परिस्थितीशी आपण झगडलो, आमच्या कुटुंबानं चांगली आम्हाला मदत केली, मित्रपरिवारानं केली आणि त्याचबरोबर आमचे जे कोण हितचिंतक असतील त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने मदत केली. ज्या वेळेला आमच्याकडे पैशाची आर्थिक चणचण होती, ज्या वेळेला आम्हाला कुठेतरी परमिशनसाठी कामं होत होती, त्याला आमच्याकडे फार मोठी बॅकग्राऊंड नव्हती, पण त्या वेळेला त्या माणसांशी आमचे संबंध चांगले असल्यामुळे आम्हाला त्यांनी मदत केली. तर फक्त एवढंच मानेन की ह्याच्या पुढे देखील जी काय आमची प्रगती असेल, आमची असेल, आमच्या मुलांची असेल, आमच्या कुटुंबाची असेल, तर त्यावेळेला देखील अशाच पद्धतीनं त्यांनी सर्वांनी आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन, जिथे चुकत असेल तिथं चूक दाखवली पाहिजे आणि जिथं चांगलं असेल तिथं निश्चितपणानं शाबासकी देखील दिली पाहिजे, अशी माझी लोकांकडनं अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की लोकांचे आणि आमचे संबंध अतिशय चांगले असल्यामुळे कुठेही त्याला आम्ही काय किंवा ती लोकंसुद्धा काय तळा कुठेही जाऊन देणार नाहीत. खरंच खूप कौतुकास्पद. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मी कोणत्या पदाचा लोभ करत नाही, नशिबात जे असेल ते करीन, संधी मिळाली तर सोनं नक्की करीन. दुसरी गोष्ट सर्वांना बरोबर घेऊन करीन. 61 वर्ष गेली तर राजकारण थोडं बाजूला ठेवून कुटुंबाला वेळ देईन असं मत त्यांनी व्यक्त केले. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला वाटतं सर.